नमस्कार, कसे आहात? मस्तच असाल तर मी संध्याकाळी सँडविच बनवत होती. संध्याकाळी काही ना काही चटर-पटर लागतंच आम्हाला. चहासोबत ब्रेड, टोस्ट वगैरे असेल, तर मग मी काही बनवत नाही. आम्ही तेच खातो वगैरे खातो किंवा चॉकलेट सॉस आणि ब्रेड खातो. ब्रेड पण होते आणि सँडविचसाठी जे लागतं तर तेही होतं. तर म्हटलं मी सँडविच बनवते आणि हे एकदम हेल्दी सँडविच आहे. डाएटमध्ये पण खाऊ शकतो आपण आणि ब्रेकफास्टमध्ये पण खाऊ शकतो किंवा आपल्याला दुपारी वगैरे थोडीफार भूक लागली तर तेव्हाही खाऊ शकतो. पटकन होतात. तर मी इथे शिमला मिरची बारीक चिरून घेते, टमॅटो घेतला आहे, कांदा घेतला आहे, कॉर्न आहे आणि पनीर आहे. पनीर मी बारीक करून घेतला आहे चुरा. आणि जे कॉर्न आहे ते मी ना स्टोअर करून ठेवते फ्रीझरमध्ये. बाजारातून आणले का त्यांना स्वच्छ धुते, गरम पाण्यात बॉईल होऊ देते. तोपर्यंत वरती तरंगत नाही तोपर्यंत बॉईल करते आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकलेलं असतं आणि मग थंड पाण्यात टाकते, बर्फाच्या पाण्यात. ओव्हरकुक होणार नाही आणि मग एखादी काचेच्या भरणीत किंवा झिपलॉक बॅगमध्ये स्टोअर करून ठेवायचं. खराब होत नाही, बऱ्याच दिवस राहतात. मी पास्ता वगैरे बनवते, परत सँडविच बनवते, चीज ब्रेड बनवत असेल किंवा ब्रेडवरचा पिझ्झा बनवत असेल तर त्यासाठी मी हे कॉर्न वापरते. तर मी प्रत्येक वेळा किती आणत राहायचं म्हणून मी मग स्टोअर करून ठेवते. हिरवे जे मटर आहेत ते आपण जसे स्टोअर करून ठेवतो तसंच आहे हे. तर ह्याच्यात मी थोडंसं मीठ टाकलं आहे, हळद टाकलं आहे आणि थोडंसं मी लाल तिखट पण टाकलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स असेल तर तुम्ही तेही टाकू शकता. तर मी थोडंसं लाल तिखट टाकलं आहे, माझ्याकडे संपलं आहे म्हणून. तर मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि ब्रेडला बटर लावून घेते. माझ्याकडे सँडविच पॅन नाही आहे त्यामुळे मी नेहमी तव्यावरच बनवते. मला एक छोटासा पॅन पण घ्यायचा आहे सँडविचसाठी. कास्ट आयरनचा मी 2-3 ठिकाणी बघितला पण कुठेच नाही भेटला. नॉनस्टिकचे भरपूर होते तर म्हटलं मी कास्ट आयरनचाच घेईल जेव्हा भेटेल तेव्हा. तर आता मी हा तवाच वापरते. तव्यावर पण चांगलं होतात. तर इथे मी तव्याला बटर लावून घेते आणि व्यवस्थित सँडविच मी भाजून घेते दोन्ही साईडने. तर असं एकदम सिंपल आहे रेसिपी, तुम्ही ट्राय करून बघा. जर पनीर नसेल तर मोझरेला चीज पण खूप चांगलं लागतं. चीज आणि कॉर्न जरी टाकलं ना तरी पण चांगलं लागतं. हेल्दी फूड असो किंवा जंक फूड असो, आम्ही बाहेरचं जास्त खातच नाही. मी काही बनवायचं असेल तर घरीच बनवते. एखाद्या वेळेसच आम्ही आणून खातो. पिझ्झा नाहीतर मग बर्गर असेल ते पण 2 ते 2.5 महिन्यात खातो आम्ही. ते पण चिकूला आणि मलाच आवडतं म्हणून. त्यासाठी मग मी घरीच काही ना काही बनवत असते. चिकूला पण स्कूलमध्ये जंक फूड अलाउड नसतात. तर त्यासाठी मग हेल्दी काय बनवता येईल त्याला, ते मी घरी बनवत असते. तर आता मी हे सँडविच बनवून घेते. आणि मी काही ॲमेझॉनवरून मास्टर बेडरूमच्या बाथरूमसाठी ऑर्गनायझर मागवलेलं. तर तेही मला तुम्हाला दाखवायचं आहे. बऱ्याच दिवसापूर्वी मागवलेलं, पण तुम्हाला दाखवायचं म्हणून ते मी लावलंसुद्धा नव्हतं बाथरूममध्ये. तर मी आज म्हटलं आज काही करून मला तुम्हाला दाखवायचं आहे. ते पण खूप हेल्पफुल आहे, तुम्हालाही उपयोगी पडेल तर त्यासाठी मी दाखवते. मी कॉमन बाथरूमसाठी पण मागवलं होतं तर ते मी लावलं आहे. तर चांगलं वाटलं मला ते, त्यामुळे मग मी परत ऑर्डर केलं. आणि मी ऐकायला गेली होती मंडेला. तर वॉर्डरोबसाठी मला ऑर्गनायझर आणायचे होते. तर तेही म्हटलं तुम्हाला दाखवते. तर चला मग व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. काल मी गेली होती ऐक्याला. तर मला वॉर्डरोबसाठी काहीतरी ऑर्गनायझर घ्यायचं होतं. तर मी ऑनलाईन पण बघितले. तर मग वॉर्डरोबमध्ये बसेल की नाही किंवा छोटे होतील किंवा मोठे होतील, त्यासाठी म्हटलं मी जाऊनच बघून येते. तर मी 2 ऑर्गनायझर आणले आहेत. बॉक्स म्हटलं तरी चालेल किंवा ऑर्गनायझर म्हटलं तरी चालेल. तर वॉर्डरोबसाठी आणले आहेत मी, बेडशीट वगैरे ठेवायच्या. ते बाथरूम ऑर्गनायझर आहे जे मी मास्टर बेडरूमसाठी मागवलं आहे. तर ते पण तुम्हाला दाखवते मी. ते खूप चांगलं आहे त्यामुळे मी परत एकदा ऑर्डर केलं. कॉमन बाथरूम आहे तिथे मी लावला आहे तर म्हटलं मी मास्टर बेडरूमसाठी पण मागवावं. चांगलं आहे, क्वालिटी पण चांगली होती तर म्हटलं मी तुम्हाला पण दाखवते. तुम्हालाही कदाचित ते हेल्पफुल वाटेल. तर चला मग पहिले मी दाखवते तुम्हाला ऐक्यावरून मी काय आणलंय आणि नंतर मग ऑर्गनायझर दाखवते बाथरूमचं.
चिकूने हे त्याच्या स्टडी टेबलसाठी घेतलं आहे. त्याच्या स्टडी टेबल मी व्यवस्थित ऑर्गनाईज केलं आहे, पण त्याला ते त्याच्या ॲक्टिव्हिटीज असतात, स्कूलचे काही मटेरियल्स असतात डेकोरेशनचे, तर ते ठेवण्यासाठी मग त्याने हे 3 ऑर्गनायझर घेतले आहेत. तर ह्या 3चा सेटच आहे, तर हे त्याने त्याच्यासाठी घेतलं आहे. आणि सेम तसाच मी हे घेतले, हा पण 3चा सेट आहे. तर मी माझ्या वॉर्डरोबसाठी घेतला आहे. सेम असंच आहे, 3चा सेट आहे. हा पॅक आहे. तर हा मी फोडून बघितला होता कसा आहे. तर असे 3 आहेत, मी तुम्हाला दाखवते 3 कोणते कलर आहेत. तर हे मी माझ्या वॉर्डरोबसाठी हे मी माझ्या ड्रेसिंग टेबलसाठी घेतलं आहे. एखादी एक्स्ट्रा राहिलं तर मी माझ्या साईड टेबलसाठी वापरेल, बेड साईड टेबलला. तर तिथे कसं लिप बाम ठेवते मी, नेल कटर असतात, त्याच्यामध्ये कसं मेडिसिन वगैरे असतात बेड साईडला टेबलला, तर त्यासाठी मी हा घेतला होता. तर जेव्हा ठेवेल तेव्हा तुम्हाला दाखवेलच. आणि ह्याच्यातले कलर पण मी तुम्हाला दाखवते. तर बस हे 2 मी असे सोपसाठी घेतलेत. माझ्याकडे कॉमन बाथरूममध्ये मी ठेवलं आहे, तर तसेच मग मी सेम घेतला आहे ब्लॅक कलरमध्ये मास्टर बेडरूमच्या बाथरूमसाठी. कारण की ह्याचं जे ऑर्गनायझर आहे ते पण ब्लॅक आहे, तर म्हटलं सोपचं होल्डर पण ब्लॅक असावं. आणि हे छोटेसे ब्रश आहेत जे सिंक वगैरे घासण्यासाठी चांगले होते. आणि ह्याला कशी जागा कमी लागते, सिंकजवळ आपण ठेवला ना मोठा ब्रश तर ते चांगलं दिसत नाही, त्यासाठी मग मी हे छोटेवाले घेतलेत. असे मी 2 घेतलेत. आणि हे 2 मी प्लांटर घेतले आहेत. माझ्याकडे जे स्नेक प्लांट आहे ना ते खूप वाढलं आहे आणि मला त्याला अजून वाढवायचं आहे, तर ती कुंडी जरा छोटी पडते, तर त्यासाठी म्हटलं मी ह्याच्यात लावते. ह्याची थोडी हाईट पण आहे. असे मोठे पॉट्स घेतले ना तर मग जे झाड आहेत ना तर त्यांची पण ग्रोथ छान होते. छोट्यांमध्ये लावलं ना मग नंतर ते परत रिपोर्ट करावं लागतं, तर त्यासाठी म्हटलं मी थोड्या मोठ्या साईजचीच घेते. आणि हे थोडंसं कमी प्राईस होती ह्याची, म्हणून मी म्हटलं 2 घेतलेत मी. तर हे ऑर्गनायझर बऱ्याच दिवसापूर्वी आलेत, तुम्हाला दाखवण्यासाठी मी बाथरूममध्ये लावलं नाही आहे. चला मी पहिले तुम्हाला जवळून दाखवते पटापट आणि नंतर मग बोलते. हे छोटे ऑर्गनायझर आहे, असा 3चा सेट आहे आणि याचा कलर पण खूप सुंदर आहे. याच्यामध्ये हा कलर होता आणि पिंक कलर, असे 2च कलर होते आणि 3-3चा सेट होता. तर हा चिकूने घेतला आहे त्याच्या स्टडी टेबलसाठी. त्याच्या स्टडी टेबलला मी व्यवस्थित ऑर्गनाईज केलं आहे आणि भरपूर मी ऑर्गनायझर पण त्याच्यात ठेवले आहेत. पण त्याचे छोटे मोठे जे डेकोरेशन असतं, ॲक्टिव्हिटीज असतात, काही स्टोन असतात, मिरर असतात छोटे छोटे, तर ते वगैरे ठेवण्यासाठी मग त्याने हे घेतलं आहे. तर त्याला एवढे तर लागणार नाही, त्यातला त्याला एक बस होईल. तर दुसरे आहेत ते मी त्याच्या वॉर्डरोबसाठी यूज करेल. आणि यांचा कलर पण खूप छान आहे, क्वालिटी पण खूप चांगली आहे. तर तुम्ही हे फ्रीजमध्ये पण वापरू शकता किंवा ड्रेसिंग टेबल किंवा आपले जे ज्वेलरी वगैरे असतात त्याही आपण व्यवस्थित ह्याच्यात ऑर्गनाईज करू शकतो. तर हे मला खूप आवडलं. रबर बँड, खास करून क्लचर जे असतात, रबर बँड असतात ते इकडे तिकडे हरवून जातात, तर अशा कंटेनरमध्ये ऑर्गनाईज राहतात. तर हे जे 3 आहेत ते मी माझ्या ड्रेसिंग टेबलसाठी घेतलं आहे. तर ह्यातला मी एक ऑर्गनायझर साईड टेबलला वापरेल, बेड साईडच्या टेबलला. माझी जी साईड आहे झोपायची तर तिथे मी नेहमी लिप बाम ठेवते आणि ते दरवेळेस साईड टेबलला असतं, कधी ड्रेसिंग टेबलला असतं, तर सारखं मला उठावं लागतं. तर त्यासाठी म्हटलं एक ऑर्गनायझरमध्ये व्यवस्थित माझं लिप बाम असेल किंवा क्लचर असतील तर ते बेड साईडला ठेवेल, जे रात्री मला सारखं उठावं लागणार नाही त्यासाठी. आणि बाकी मी थोडंफारच छोटं मोठं घेतलं आहे. तर हे 2 मी सोप होल्डर घेतले आहेत. कॉमन बाथरूममध्ये पण मी असेच वापरले आहेत. जे ऑर्गनायझर आहे ना ते ब्लॅक कलरचं आहेत, म्हणून मग मी हे सोप होल्डर पण ब्लॅक कलरचेच घेतले आहेत. कॉमन बाथरूममध्ये पण तेच ठेवलं आहे मी. आणि हे 2 मी छोटे ब्रश घेतले होते सिंक घासण्यासाठी. त्याला जागा पण कमी लागते आणि बाथरूममध्ये छान दिसतं छोटंसं. आणि हे जे 2 प्लांटर्स आहेत तर ते मी मोठ्या साईजमध्ये घेतले आहेत, ब्लॅक कलरमध्येच घेतलं आहे. कारण की आपण फ्लोअरवर ठेवणार, मग फ्लोअर जो कलर आहे तो व्हाईट आहे, त्यामुळे म्हटले हे प्लांटर आपण ब्लॅक कलरचे घ्यावे. साईज पण भरपूर मोठी आहे. मला त्याच्यात स्नेक प्लांट्स लावायचे. स्नेक प्लांटला खूप जागा लागते. मोठे प्लांटरमध्ये अजून छान ग्रोथ होते, त्यासाठी मग ते 2 प्लांटर घेतले आहेत. जेव्हा मी प्लांट लावेल तेव्हा तो मला दाखवेलच. हे 2 ऑर्गनायझर मी मास्टर बेडरूमसाठी मागवले होते. एवढे सुंदर आहेत ना आणि क्वालिटी पण खूप छान आहे. खूप हेवी पण नाही, लाईटवेट आहे आणि ह्याला वेगळं आपल्याला ड्रिल करावं लागत नाही. ह्याला असं स्टिक करायला पण त्याच्यासोबतच भेटलेले असतात. 4चा सेट असतो आणि हे 2 आहेत. मी कॉमन बाथरूममध्ये लावलं आहे आणि व्यवस्थित सामान तिथे ठेवता येतं. शॅम्पू बॉटल असतील किंवा सोप असतील किंवा आपले ब्रशेस असतील, बॉडीसाठी लागतात ते, तर ते पण आपण इथे ठेवू शकतो. भरपूर स्पेस आहे बघा तुम्ही. आणि कलर वगैरे पण चांगला आहे. आता मी तो लावला आहे, तो बऱ्याच दिवस झाला मी वापरते. कलर वगैरे पण जात नाही आणि ह्याला अशा प्रकारे चिटकवायचं वॉलला.
खूप चांगलं लागतं. जेव्हा मी लावेल तुम्हाला नक्कीच दाखवेल. तर हे 2 असे ऑर्गनायझर मागवलेत मी. जर तुम्हाला घ्यायची असेल तर ह्याची लिंक देते मी तुम्हाला. Amazonवरून हे पार्सल मागवलेलं मी. आणि हे जे 2 ऑर्गनायझर आहेत, मोठे ऑर्गनायझर म्हणा किंवा बॉक्स, तर हे मी बेडशीटसाठी मागवले आहेत. माझ्याकडे काही नवीन बेडशीट आहेत, काही जुन्या आहेत. परत चिकूच्या बेडरूमच्या बेडशीट असतील किंवा ब्लँकेट्स असतील किंवा कोणी आपल्याकडे गेस्ट आलं तर आपण वेगळे ब्लँकेट्स ठेवतो, तर ते असतील. तर ते ना मी व्यवस्थित वॉर्डरोबमध्ये लावले होते, पण नेहमी मी काढायची ना तर खूप पसारा व्हायचा. म्हणजे एक काढायला गेलं का दुसरं निघायची बेडशीट. मग सगळं ते मिसयू व्हायचं. त्यासाठी म्हटलं मी 2 असे मोठे ऑर्गनायझर आणले. ह्याच्यात व्यवस्थित बसेल. जे मला नेहमी वापरायचे तर ते मी एका बॉक्समध्ये ठेवेल आणि जे मी वापरत नाही तर ते मी एका बॉक्समध्ये ठेवेल. तर हे अशी साईज यांची खूप चांगली आहे. तर ही मोठी साईज आहे आणि ही छोटी साईज आहे. तर हे पण मी जेव्हा ठेवेल तुम्हाला नक्कीच दाखवेल. तर मला ह्यांचा कलर पण आवडला. व्हाईट घेतला आहे मी, कॉमन कलर. आणि हे जे आहेत प्रिंट ह्याच्यावरची सेम आहे, डिझाईन पण. क्वालिटी पण चांगली आहे. थोडेसे मला महाग वाटले, पण क्वालिटी पण. आणि मी घरातूनच जाताना वॉर्डरोबची साईज वगैरे बघितली होती किती लागतं, कारण की परत आणल्यावर मग ते रिटर्न करता येत नाही. त्यासाठी मग मी साईज वगैरे बघूनच गेली होती. तर आता मी सगळं ह्याच्यात ठेवते. आणि चिकूची स्कूल पण चालू झाली, तर आता मला सकाळी पण लवकर उठायचं असतं. तर आता मी हे सगळं असंच ठेवते. तुम्हाला कसं वाटलं हे जे मी काही ऑर्गनायझर आणले ते मला नक्की सांगा. अशा मोठ्या ऑर्गनायझरमध्ये तुम्ही काहीही डेकोरेशनचं सामान असेल तर काहीही ठेवू शकता स्टोअर करून. व्यवस्थित राहतं, तुटायची पण भीती वगैरे नसते. काचेच्या असतील वस्तू त्याही व्यवस्थित ठेवता येतात ह्याच्यात. पण मी बेडशीटसाठी आणलं आहे. संदीप जी आधी आणलेली ना केळी ती खा, हो का? चालेल. आजची थोडीशी कच्ची आहे, आधीची पिकलेली आहे. तर मी पिशवीमध्येच ठेवते, हो का? नाही तर खाऊन घेशील. साईडला काढून ठेवते यांना. कारमधला डब्बा धुवायला आणलेला तर आम्ही तो डस्टबिन सारखा वापरतोय सध्या. झोपताना काय करते मी, हे अशी एक पिशवीच आहे, कपड्याची पिशवी आहे. तर ही मी अशी झाकून देते. कॉकरोच वगैरे नाही आहे, पण असं झाकून ठेवून देते मी. चिकू तुझी कंपोस्ट दाखव. हा, इथे पेन्सिल ठेवायची का? हो. हे काय त्याच्यासोबत भेटले कार्ड? हो, टाइम टेबल येण्यासाठी. इथे ठेवून दाखव. इथं हे दिले. काय ते कॅलेंडर आहे. हे बटन दाबल्यावर शार्पनर निघतं. कचरा इथून काढायचा. दाबल्यावर इथं ठेवायला जागा भेटते. इथे तुझं नाव लिहून घे ना. हो. हे उघडल्यावर असं ठेवायचं. इथून अशी पेन्सिल टाकायची मध्ये. अच्छा, इथे पण खाली ठेवू शकतो स्केल वगैरे ना. हो. हे दाबल्यावर खाली इरेजर ठेवायला. हे असं वरती खाली. हे कोण आहे रे? ॲस्ट्रॉनॉट. अच्छा, हे असं वरती खाली करू शकतो. मग आता काय डेट चालू आहे ते ठेव ना, आणि बघू हे पाठवून. अरे वा, मस्त आहे रे. इथे पण आहे का? नाही, इथं काय नाही. असंच आहे का? हो. एवढंच आहे. इथे चिकूची सगळी स्कूलची तयारी झाली आहे आणि कंपोस्ट मध्ये पण ठेवलंय. ह्याच्यात काय रे? कचरा तो टाकून दे ना डस्टबिन मध्ये. टाकतो. दाखव बघू कसे ठेवले.
तर इथे चिकूने 4 पेन्सिल ठेवली आहे. शार्पन करावं लागतं. तर सारखं शॉर्पनर करावं लागेल म्हणून त्याने 4 पेन्सिल ठेवल्यात आणि फ्रेंड्सला पण शेअर करायचं. हा, हो. आणि ह्याच्यात काय इथे ठेवलं एक्स्ट्रा इरेझर आणि शॉर्पनर. इथे हे करते. इथे आणि ते इरेझर. हा कचरा दाखव, मी टाकून देते डस्टबिनमध्ये. तर चिकूची तयारी झाली आहे स्कूलची. तर चिकूचं असं सगळं सामान ठेवलं आहे आम्ही. चिकूची इथे ठेवलंय स्केल आणि पेन. का पेन का असं ठीक आहे. तर इथे चिकूचं सगळं सामान असं ठेवून दिलंय आम्ही. मग आता असं सगळं सामान ठेवलंय, बॉटल पण ठेवून दिली त्याच्यावर. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.